चाळीसगावात मोठी कारवाई, 19 वर्षीय तरुणाकडून गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत राऊंड जप्त। चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका 19 वर्षीय तरुणाला गावठी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत राऊंडसह रंगेहात पकडले आहे। ही कारवाई रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक कोम्बिंग ऑपरेशनसाठी गस्तीवर होते। दरम्यान ऑक्टोबर 12 रोजी पहाटे 2:20 वाजता पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की छाजेड ऑइल मिलच्या पाठीमागे घाटरोड ते हुडको त्रिमूर्ती बेकरी मार्गावर एक तरुण गावठी कट्टा घेऊन येणार आहे। या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तत्काळ सापळा रचून संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले। चौकशीअंती त्याने आपले नाव मयूर राजू मोरे, वय 19, रा. प्रभात गल्ली चाळीसगाव असे सांगितले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला लपवलेले 30,000 रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि खिशात 2,000 रुपये किमतीचे 2 जिवंत राऊंड असा एकूण 32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। विशेष म्हणजे आरोपी मयूर मोरे याच्याकडे या अग्निशस्त्राचा कोणताही कायदेशीर परवाना नव्हता। पोलिसांनी पंचनामा करून आरोपी मयूर मोरे याला पुढील चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आणले आहे। या प्रकरणी पोलीस शिपाई रवींद्र निंबाबच्छे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिसांनी भारतीय हत्यार प्रतिबंध अधिनियम 1959 चे कलम 3 व 25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे। सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश सायकर व गुन्हे शोध पथकाने केली आहे। पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस करत आहेत।